अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार। चला तर मग आज आपला विषय आहे गुढीपाडवा येण्याआधी आपल्या घरामध्ये काय असे सामान असेल जो कोणकोणते सामान आज घरच्या बाहेर काढायचं आहे आणि हे आपल्याला गुढीपाडवा येण्याच्या आधी हे सगळे कामं करायचे आहेत। सगळ्या महिलांना खास करून, पुरुष लोक तर जास्त वेळ घरामध्ये राहत नाही, पण महिलांनी सारखे महिला घरीच राहतात, म्हणून महिलांनी जास्त ह्या वस्तूकडे लक्ष आपल्याला द्यायचं आहे। बघा, गुढीपाडवा म्हणजे आपल्याला हा मराठी महिन्यातला नवीन वर्षाचा दिवस पासून गुढीपाडवा चालू होतो आणि ह्या दिवशीपासून चैत्र नवरात्र सुद्धा चालू होते। आपले असे 4 नवरात्री असतात, चैत्र नवरात्र, आश्विन नवरात्र आणि आषाढ नवरात्र आणि पूस नवरात्र असे 4 नवरात्री असतात। आपण जास्त धूमधामानं आश्विन नवरात्री साजरी करत असतो, पण ही तेवढी आश्विन नवरात्रीला महत्त्व आहे तेवढंच महत्त्व ह्या चैत्र नवरात्रीला सुद्धा आहे। तर ह्या नवरात्रीमध्ये जर तुम्ही घट घालत असाल तर तुम्ही घट घालू शकता, जसं तुमची परंपरा आहे, जशी परंपरा चाललेली आहे त्या प्रकारे तुम्ही करू शकता। समजा तुम्ही घट घालत नसाल तरीही पण आपल्या ह्या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची आपल्या सेवा झालीच पाहिजे। तर ते काय काय करायचे ते मी पुढे सांगणार आहे, पण आपल्याला गुढीपाडवा आणि नवरात्री सुरू होण्याच्या आधी आपल्याला आपल्या घरातल्या काही जे वस्तू आहेत ते बाहेर काढायचे आहेत। मेन म्हणजे आपले मुख्य दरवाजावर आपले खूप काही असे चपल्या पडलेले असतात। आपल्याकडे 3-3, 4-4 जोड असतात। थोडीशी चप्पल तुटली की मग दुसरी आणतो की ती तुटलेली तशीच पडून राहते आणि ते घराच्या समोर, मुख्य दरवाजासमोर ते चपल्या पडून असल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता आणि दारिद्र्य येण्याचे कारण ठरते। म्हणून आपल्याकडे जर चप्पल नवीन आली असेल तर जुनी चप्पल हे आपल्या घंटागाडीमध्ये टाकून द्यावे। हे घरामध्ये बिलकुल ठेवू नये, मुख्य दरवाजाच्या बाहेरसुद्धा ठेवू नये। आणि जेवढे काही आपल्या चपल्या आहेत त्या चपल्याला एक स्टँड करावं व्यवस्थितशीर एका जाग्यावरती, की मुख्य दरवाजाच्या बाजूला कुठंतरी चपल्याची जागा व्यवस्थितशीर करावं। म्हणजे माता लक्ष्मी ज्यावेळेस आपल्या घरामध्ये प्रवेश करेल त्यावेळेस त्या चपली बिलकुल दारासमोर असू नये। म्हणून चपल्या कधीही दाराच्या समोर कधीही ठेवू नये। आणि तुटलेले चपल्या काय करता, आपण नवीन आणले की तुटलेले तसे सांभाळून ठेवतो, पण नाही, तुटलेले चपल्या अजिबात सांभाळून ठेवायचे नाहीत। आणि काही बघा 2-2, 3-3 वर्ष तुटलेले चपल्या नाहीत, आपण दुसरी वापरतो, ते चांगली आहे पण ती तशीच पडून आहे, त्याच्यावरती धूळ वगैरे गच्च अशी जमलेली आहे। तरीही पण नकारात्मकता त्या जास्त दिवस ठेवून त्याच्यावर धूळ साठून आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत असते। म्हणून चपल्या हे जेवढे काही आपण वापरत नसाल तर ते चपल्या काढून फेकून द्यायचं आहे। दुसरी गोष्ट, आपल्या किचनमध्ये बघा, काही आपण कप असतं, कपाला दांडी तुटलेली असते तरीही पण आपण तेच कप वापरत असतो। बशीला तडा पडलेला असतं, वाटीला चीर पडलेली असते, ताटाला चीर पडलेली असते, असे डब्बे असतात त्यांना पण चीर पडलेले असतात। दिवसानुदिवस, वर्षानुवर्ष आपण तेच वापरतो, मग कशाला द्यायचं फेकून, आपलं काम भागते। पण नाही, ह्याच्यानं माता लक्ष्मी रुष्ट होते आणि त्या तुटलेले फुटलेले वस्तूमुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता राहते। म्हणून ह्या ज्या काही तुटलेल्या वस्तू आहेत त्या लवकरात लवकर आपण बाहेर फेकून द्यायच्या आहेत। तसेच आपल्या घरामध्ये ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद पडलेल्या आहेत, मग फॅन आपलं बंद पडलेलं आहे, आपण काढून तसंच ठेवलेलं आहे, किंवा आपलं काही DVD आहे, TV आहे, कॉम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, ज्या इलेक्ट्रॉनिक ज्या कोणत्याही वस्तू असू द्या, ते तुम्ही वापरत नसाल आणि ते बंद पडलेलं आहे, ते वापरत नसाल तर एकतर तुम्ही वापरत असाल तर त्याला दुरुस्त करा आणि ते स्वतः वापरा। जर समजा तुम्हाला वापरायचं नसेल मग ते तुम्ही एक्सचेंज करून द्या, किंवा तुम्ही ते काहीतरी करून ते घरच्या बाहेर तुम्ही काढू शकता। आणि त्याच्यामुळे आपला राहू ग्रह कमजोर होतो आणि राहूची 7.5 आपल्याला लागते। म्हणून इलेक्ट्रॉनिक वस्तू
ज्या काही बंद पडलेले आहेत ते एकतर दुरुस्त करून वापरा, नाही तर तुम्ही ते एक्सचेंज करू शकता. त्यासुद्धा घरामध्ये शुभ संकेत देत नाही, ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद पडलेले असतात. त्याचप्रकारे आपले फाटके बघा, फाटके कपडे आपण घरामध्ये काय करतो, आपल्याला घरातच राहायचं आहे, आपल्याला बाहेर जायचं नाही, म्हणून आपण आपले गाऊन फाटलेले असतात, ड्रेस फाटलेले असतात, म्हणून काय करतो आपण घरातच तेच फाटलेले वापरत असतो. पण घरामध्ये लक्ष्मी माता हे घरातच येते. आपण बाहेर जाताना स्वच्छ असतो, घरामध्ये फाटलेले गटलेले असं राहतो. पण नाही, आपण घरात असतानासुद्धा आपण आपल्या अंगावरती स्वच्छ नवीन म्हणजे न फाटलेले कपडेच असायला हवे. फाटलेले असे बिलकुल घालू नये. म्हणजे माता लक्ष्मी घरामध्ये आली तरी माता लक्ष्मी टिकत नाही, मग लगेच ती परत निघून जाते. त्याच्यासाठी घरच्या ज्या लक्ष्मी असतात त्या कधीही फाटलेले असे कपडे घालू नये. आपण स्वच्छ म्हणजे चांगले नवीनच नाही घालायचं, पण जे काही न फाटलेले स्वच्छ धुतलेले कपडे दररोज अंगावर घालावे. आणि बघा आता नवरात्री पण चालू होत आहे, म्हणून आपण आपल्या घरातल्या सगळ्या काही जसं आपण आश्विन नवरात्रीला साफसफाई करतो ते सगळी आपल्याला साफसफाई करायची आहे. आपलं किचनमध्ये स्टाईल वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. माळ्यावरती सगळं जाळी जळमट काढून स्वच्छ धुवून पुसून ठेवून द्यायचं आहे. आपल्या खिडकी सगळ्या धूळ असे गच्च बसलेले आहेत त्या पण पुसून घ्यायचं आहे. टी व्ही असतं, टी व्हीच्या खाली बघा खूप काही धूळ जमा झालेली असते. आणि जे काही आपल्या घरामध्ये शोकेस असतं, सोफा असतं, बेड असतं, देवघर असतं, आपण तर ह्या कधी रोज आपण साफ करत नाही. तर हे सगळ्या सरकून आपल्याला कानाकोपऱ्यातली सगळी धूळ सगळी नकारात्मकता बाहेर काढून टाकायची आहे. सगळं साफसुथरा घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. आणि मग आपल्याला नवीन वर्षाची जेवढं आपण स्वच्छता कराल तेवढं आपल्याला प्रसन्न होईल. मी म्हणत नाही की लगेच तुम्हाला हे केल्यावर लगेच पैसा येईल. पैसा मेहनत केलं तर पैसा येतं आणि ते पैसा टिकून राहण्यासाठी हे आपण करत असतो. तर हे आपल्याला बघायला पण स्वच्छ वाटेल आणि घरामध्ये पण छान वाटेल. आणि माता लक्ष्मी जर घरामध्ये प्रवेश केली तर माता लक्ष्मीला सुद्धा प्रसन्न वाटते. हे सगळं स्वच्छ झाल्याच्या नंतर आता आपल्या देवघरामध्ये बघा अशा काहीतरी आपल्याला वस्तू खरेदी करायची आहेत. नवीन वर्षामध्ये शुभ मुहूर्त आहे, कोणी गाडीच घेतं, कोणी घरच बुकिंग करतं आणि कोणी आपल्या ह्याच्यानुसार प्रगतीनुसार आपली काही खरेदी करतात. आणि हा वर्षातील 4 मुहूर्त असतात आणि 4 मुहूर्तामधला हा एक मुहूर्त आहे. तर ह्या मुहूर्तावर कोणीही सोनं, गाडी, घर काही पण खरेदी करू शकतात. आता तुमच्याकडे तुम्ही ते काही खरेदी करू शकत नसाल तर देवघरामध्ये आपल्याला श्रीयंत्र खरेदी करायचं आहे. त्याचबरोबर गजलक्ष्मी ते पण खरेदी करू शकता. आणि आपल्या घरामध्ये स्वामींचं मूर्ती टाक वगैरे देवींचा टाक असं पण आपण ह्या मुहूर्तावर आणून आपण घरामध्ये स्थापना करू शकता. आणि ज्या अशी वस्तू घ्या की ते तुम्हाला यूज होईल. असं नाही की आणून उगाच आपण देवघरामध्ये पसारा करून ठेवायचा आणि त्याचा काही आपण वापर करत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला हे नवीन वर्षाची नवीन सुरुवात करायची आहे. यथाशक्ती तुम्हाला जे शक्य होईल तुम्ही ते वस्तू खरेदी करू शकता आणि नवीन वर्षाची नवीन सुरुवात करायची आहे. तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली, आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.